नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी भाजप पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत भाजपचे नगरसेवक अभिजित करंजुले पाटील यांनी सभागृहात झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. करंजुले पाटील म्हणाले की सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांकडून संख्याबळाच्या जोरावर भाजप पक्षाच्या नगरसेवकांच्या मतदारसंघातील विकास कामाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. ही लोकशाहीला शोभणारी बाब नाही. नागरिकांच्या विकासासाठी मांडलेले प्रस्ताव केवळ राजकीय कारणामुळे नाकारले गेले असा आरोप त्यांनी केला. तसेच आमदार रवींद्र फाटक यांनी भाजप नगरसेवकांना पाठवलेली गुढी आम्ही परत पाठवली आहे. काळ्या मनाच्या शुभेच्छा आम्हाला नकोत असं स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. कामं मंजूर करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षातल्या वॉर्डातले कामं नामंजूर त्या ठिकाणी केली. खरं तर या ठिकाणी आम्हाला या सर्व शिवसैनिकांच्या नेत्यांना हा प्रश्न आहे की या ठिकाणी आपले आमदार आहेत, आपले या ठिकाणी खासदार आहेत. एवढंच नाही तर तुमचे देखील नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होते. तर ज्या मतदारांनी त्या ठिकाणी तुम्हाला मतदान दिलं जे काही फक्त या 32 सदस्य असणाऱ्या मतदारसंघ किंवा या नगरसेवकांच्या वॉर्डातल्याच मतदार नाही, इतर ह्या 27 वॉर्डांमधनं पण तुम्हाला त्या ठिकाणी मतदान आलं आहे. तर त्यांच्यावरती देखील आज त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून अन्याय केला आहे. आणि ज्यांचं त्या ठिकाणी काळ्या मनाचं प्रदर्शन त्या ठिकाणी संपूर्ण अंबरनाथनी पाहिलं, त्या काळ्या मनाचं कडनं आम्हाला कोणत्याच प्रकारच्या शुभेच्छांची अपेक्षा नाही. त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत हे आलेल्या त्यांच्याकडनं शुभेच्छांच्या गुढी आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी आम्ही पोस्ट करतोय. नगर परिषदेतील या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले असून पुढील काळात या वादावर राजकीय आरोप प्रत्यारोप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.